आज आहे भाऊबीज. गुड मॉर्निंग सगळ्यांना. या इकडे सूर्य उगवतोय, पूर्व दिशा. नमस्कार, मी प्रियांका. माझ्या प्रियांका तळगावकर व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आता तुम्ही सनराईज बघितलाच असेल सकाळचा, आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊन ह्या आमच्या छोट्याशा बागेत आलेलो आहोत. घराच्या साईडलाच आहे मस्तपैकी छोटीशी. तर मम्मीने यावर्षी पण नाचणी लावलेली आहेत. नाचणी झालेली आहेत आणि सोबतच भाजीपाला पण असतो. वालीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, कारली, दोडकं, त्याच्यानंतर पडवळ, भेंडी, टोमॅटो, मिरची आणि काकडी पाहिजेच. तर काकडी असतेच, म्हणजे कोकणामध्ये मोठ्या काकड्या असतात. त्याच्यावर काकड्यांचे धांडोसं करतात किंवा अजून काय काकड्यांच्या घाऱ्या करतात. बरेच त्याच्यासाठी असतातच त्या. तर अशा प्रकारे चवळीच्या शेंगा आणि वालीच्या शेंगा आज तयार होत्या. तर त्याच्यामुळे त्या तयार असलेल्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या बघा, या चवळीच्या शेंगा, याच्यातली चवळी काढून त्याची भाजी करतात आणि वालीच्या शेंगांची डायरेक्ट भाजी करतात. म्हणजे शेंगा ते काय असं सोलावं लागत नाही, डायरेक्ट त्याचे पीस करून माहीतच असेल तुम्हाला. तर मस्त लागते एकदम. ह्या गावठी असतात त्याच्यामुळे एकदम मस्त भाजी होते. तर आज हाच नाश्ता चपाती भाजीचा. तो सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. मस्त जास्वंदाची फुलं होती छान, आणि आम्ही निघालो आहेत मार्केटमध्ये, बाजारपेठमध्ये निघालो होतो. काही कामं होती बाजारपेठेमध्ये. ती कामं झाल्यानंतर तिथूनच पुढे रस्ता जातो भगवती मंदिरकडे. मांडवीच्या पुढे मांडवी बीच लागतो मध्ये. बीचवरती काय जायचं नव्हतं आत्ता, ऊन होतं दुपारचं. तर 12-1 वाजता आम्ही निघालो होतो तिकडे. तर बाजारपेठेतलं थोडंसं काही सामान होतं ते घेतलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आलोच आहोत तर सगळे एकत्र तर जाऊन येऊया. तर हे बघा, ही छान मस्त घरं आहेत कोकणातली, आणि आजूबाजूला पूर्ण जंगल, आणि जंगलाच्या बॅक साईडला म्हणजे खाली समुद्र. म्हणजे घरांच्या बॅक साईडला ही घरं दिसत आहेत ना, त्यांच्या बॅक साईडला समुद्र आहे. इतकं भारी वाटतं ना, जबरदस्त म्हणजे. तर हे बघा, आम्ही पोहोचलेलो आहोत आता. हे जे ब्लॅक कलरचं गेट दिसतंय, किल्ल्यांचा गेटअप दिलाय त्याला किल्ल्याचा, तर तो नवीन झालेला आहे. ते आधी नव्हतं, आत्ता हे नवीन केलेलं आहे बांधकाम. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेलं आहे भगवती मंदिर. भगवती मंदिरच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. पोहोचूच म्हणजे 1 मिनटात. तर हे बघा, हे आहे, हा किल्ला पण आहे आणि त्याच्यामध्ये भगवती मंदिर पण आहे, भगवती देवीचं मंदिर पण आहे. तर अशा प्रकारे आम्ही तिथे गेलेलो आहोत एकत्र सगळेजणं. मस्त इथून पायऱ्या आहेत एक साईडने, दोन्ही साईडने पायऱ्या आहेत. एक जाण्यासाठी आणि एक परत येण्यासाठी, असे 2 भाग केलेत त्याचे. तर हे अशा प्रकारे असं जायचं वरती पायऱ्यांनी. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण किती मस्त आहे, एकदम छान. रत्नागिरीची अधिदेवता श्री रत्नेश्वरी देवी, भगवती देवी. तर हा बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, आणि इथे पूजेचं साहित्य मिळतं. त्याच्यानंतर पुढे असं आतमध्ये गेल्यानंतर हे मंदिर लागतं. तर असं आम्ही इथे मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, नमस्कार केला. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नव्हता फोन, सो आतमध्ये जातानाही आलं फोन घेऊन. बाहेरूनच जे काय ते दाखवलेलं आहे फोनमध्ये, व्हिडिओमध्ये. आणि हा बघा, हा नजारा बघण्यासाठी सगळेजण येतात आणि पाया पडायला. हा जो नजारा आहे तो असं वाटतं की डोळ्यात साठवून ठेवावं, इतकं मस्त दृश्य आहे हे. इतकं छान वाटतं इथे आल्यानंतर, जबरदस्त. संध्याकाळी तर खूपच छान वाटतं. म्हणजे 4 ते 5 वाजता यायचं संध्याकाळी, आणि असं हा जो आता चालते मी त्या रोडने, हा जो रस्ता जातो ना, तो मंदिराच्या पूर्ण असा सर्कल होतो. तो असं राऊंड पूर्ण मारून येता येतं. आणि ही जी भिंत लागली आहे ना,
त्या भिंतीच्या पलीकडचा समुद्र इतका मस्त वाटतं वरून बघायला, जबरदस्त वाटतं. पण आता खूप ऊन असल्यामुळे आम्ही काय ते पूर्ण केलेलं नाही. पण मी ह्याच्या आधी गेले 1-2-3 वेळा, तेव्हा मी पूर्ण मस्त सर्कल मारलेला आहे तो. खूप भारी वाटतं. फोटोज पण काढलेले आहेत, पण ते जुने फोटोज मला भेटतच नाही आहेत. भेटले असते तर ह्याच्यामध्येच टाकले असते की असं दिसतं म्हणून. तर हे बघा, नंतर कधी गेले संध्याकाळी तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ करून अपलोड करेन, दाखवेन तुम्हाला. तर अशा प्रकारे सगळं हे मंदिराच्या पूर्ण बाहेर आल्यानंतर, खाली रस्त्यावर आल्यानंतरचा व्हिडिओ आहे हा. तर हे बघा, असं दिसतं. खूप छान, जबरदस्त, मस्तपैकी मजा येते असं बघायला. हा बघा, हे इकडे दिसतंय ना डोंगराच्या खाली, तो पूर्ण समुद्र आहे त्या साईडला. तिथे पण मला जायचं होतं खरं, पण भरपूर उन्हातून गेलो आम्ही दुपारच्या. त्याच्यामुळे तिथे म्हटलं नको आता. खूप माझी इच्छा होती, पण बाकीचे सगळे मला म्हणायला लागले आता नको, नंतर संध्याकाळी कधी आलीस तर ये. होतोय काय? तर घरी पोहोचलेलो आम्ही मग 3:30-4 वाजेपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आराम केला आणि मग संध्याकाळी सगळ्या बहिणी आल्या, बहिणींचे मिस्टर आले इकडे बघा आणि सगळ्यांनी. सगळ्यांनी अरे संध्याकाळी इकडे अशी बघा सगळ्यांनी. खूप मजा केलेली. गप्पा गोष्टी झाल्या. खूप छान छान, मस्त बाप रे, मस्त फटाके उडवलेले छान. किटकॅट उलटा फटाके सुलटा उडतो. उडवल्यानंतर सगळे मुलं खुश झाले. आयाश, अगदी हॅपी दोघंच्या दिवाळी. दोघं, बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा, असे दोघांनी मस्त मजा केली. नाचत होते भरपूर फटाके बघून. तर अशा प्रकारे फटाके उडवलेले आणि नंतर असा प्रकारे बाबाजी आमचा तुम्ही आजचा लावताय? दिवस गेलेला आहे पूर्णपणे मस्त मजेत. तर तुम्हाला कसं वाटलं सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. अरे ते लावायचं नव्हतं पुढच्या ना. ब्लॉगमध्ये भेट